नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लक्षवेधी कोकणी या चॅनलमध्ये। तर आपण गणपती सणानिमित्त पुण्यावरून गावी सिंधुदुर्गात आलोय। गणपतीच्या सजावटीसाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी आपण आता जंगलात जातोय। पूर्वीची लोक जेव्हा सजावटीचं साहित्य भेटत नव्हते तेव्हा जंगलातून काही रानटी साहित्य आणायचे सजावटीसाठी, तर ते साहित्य जमा करण्यासाठी आपण आज जंगलात जातोय। आपण गणपतीच्या माती बांधण्यासाठी जे आपल्या कोकणामध्ये जे उपयोग करतो आपण, किन्नळ या झाडाचे दोरे काढले जातात आणि त्याच्यापासून माती बांधली जाते। तर आपण ती आता मातीचं सामान आता काढण्या अगोदर पहिले आधी किन्नळचं झाड तोडून त्याचे दोरे काढू। आपण हे आता झाड तोडूया आणि त्याचे दोरे बनवूया। साल काढायची असते अशी, ही वरची साल जी आहे ती काढायची असते। त्यानंतर हा जो भाग राहतो ह्याच्यापासून दोरा तयार करतात। साठी पण ह्याचा वापर करतात। ऍक्च्युली मित्रांनो, तुम्ही म्हणाले हे झाड आम्ही तोडलंय, पण असं नाहीये। ह्या झाडाचा उपयोगच आहे की ह्याचा जो दोरा निघतो ते लाकडं बांधण्यासाठी किंवा आपण गणपतीमध्ये मातीचं सामान बांधण्यासाठी हे वापरतो आपण। पण जेव्हा साल काढल्यानंतर जरा हात दाखव, हात असा मेहंदी सारखा रंगलेला आहे, म्हणजे याचा कलर पण असतो थोडासा। मित्रांनो, बाकीच्या गोष्टी शोधण्यासाठी आपण आणि पुढे आलोय थोडं। बघू आता इथे काय काय भेटतंय। तर हे काटेरी झाड दिसतंय, तर त्याला गेळीचं झाड बोलतात। त्याला एक फळ लागतं, ते पण आपण मातीला बांधण्यासाठी यूज करतो। हिरडीची फळ आहे, हे पण आपण मातीला बांधतो। हे पेरूसारखं दिसणारं हे गेळीचं फळ आहे, तेही आपण हे मातीला बांधतो। अशी दोन आयटम आपल्या सध्याला आपल्याला सापडलेली आहे। मित्रांनो, कोकणात खूप पाऊस चालू आहे आणि हिरवळ बघू शकता तुम्ही। तर खूप मजा येते आता सध्या कोकणात। तर लवकरात लवकर या जे आले नसतील ते। मित्रांनो, आपल्याला इथे कुड्याच्या शेंगा भेटल्या आहेत, त्या आपण काढतोय आता। ते बघा, पप्पा काढतायत। कुड्याच्या शेंगाचा औषधी गुणधर्म पण आहे। ज्यांना डायबिटीज झालाय अशी लोक पण हे कुड्याच्या शेंगाची भाजी खातात आणि ही फक्त पावसाळ्यातच भेटते आणि जेव्हा कोवळी असते ती भाजी तेव्हाच ती खाल्ली जाते। मित्रांनो, पप्पांनी कुड्याच्या शेंगा आणल्या त्या बघा। मित्रांनो, आपण अजून आपल्या गावी नाही गेलोय। आपण इथे जे फळं वगैरे काढली आहेत किंवा रानटी भाज्या जे काढल्या आहेत ना, ते आपण ओरोसमध्ये काढलेत। ओरोसमध्ये पप्पा कामाला आहेत आणि माझं बालपण पण ओरोसमध्येच गेलं आहे आणि माझं गाव आहे पाटे पुनर्वसन सासोली। तर ते दोडामार्ग तालुक्यामध्ये येतं। तर आज आपण दुपारी जाणार आहे दोडामार्गमध्ये आणि बाकी जी गणपतीची तयारी असेल ते आपण गावी जाऊन करणार आहे, कारण काय आपल्या गावी असतो आपला गणपती। तर बाकीची पुढची तयारी जी आहे ती आपण गावी जाऊन करणार आहे।